चोरट्यांच्या टोळीला प्रशिक्षण, मोठं रॅकेट, जालन्याचा PSI निघाला चोरांचा सरदार. धक्कादायक घटना. नाव पाण्यावर चालत असली तरी त्या नावेमध्ये पाण्याचा शिरकाव नसावा. पाण्यावर चालणारी नाव पुढे पुढे मार्गक्रमण करत आपले निश्चित स्थान गाठत असते. मात्र नावेत मोठ्या प्रमाणात पाण्याचा शिरकाव सुरू झाला म्हणजे लवकरच ती नाव डुबते आणि तिचे अस्तित्व संपते. पोलीस दलाची कार्यपद्धती देखील अशीच काहीशी आहे. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी गरजेनुसार गुन्हेगारांच्या संपर्कात राहतात. गुन्हेगारांच्याकडून मिळालेल्या खबरीवर तपासाचे काम पुढे पुढे सरकते. मात्र हेच पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी जर हेतुपुरस्पर गुन्हेगारांच्या संगतीत येऊन त्यांना गुन्ह्यापासून परावृत्त करण्याऐवजी त्यांना गुन्हा करण्याचे प्रशिक्षण देऊ लागले तर त्यांची अवस्था पाण्यात डुबणाऱ्या नावेसारखी होते. एके दिवशी एका पोलिसांची सेवा नावाची नाव डुबते आणि त्यांचे अस्तित्व संपते. जालना पोलीस दलातील एक पोलीस उपनिरीक्षक चोरांचा सरदार बनून त्यांना चोऱ्या करण्याचे बेकायदा प्रशिक्षण देऊ लागला. अखेर एके दिवशी तो जळगाव पोलिसांच्या हाती लागला आणि त्याचे पितळ उघडे पडले. प्रल्हाद पिराजी मांटे असे या निलंबित पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सज्जनांचे रक्षण करण्याऐवजी गुन्हेगारांना गुन्हा करण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे याच्या सेवानिवृत्तीला अवघे 3 महिने बाकी असताना त्याच्यावर गजाआड होण्याची दुर्दैवी वेळ आली. त्याच्यासह त्याचे 3 साथीदार चोरटे जेलमध्ये गेले. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जालना येथील सदर बाजार पोलीस स्टेशनला कार्यरत मात्र सध्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे हा अंबादास सुखदेव साळगावकर या गुन्हेगाराच्या संपर्कात आला आणि गुन्हेगाराच्या जाळ्यात ओढत गेला. अंबादास सुखदेव साळगावकर हा गुन्हेगार अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे. साळगावकर याच्या विरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशनला एकूण 27 गुन्हे दाखल आहेत. जालना येथे एका गुन्ह्यामध्ये अंबादास साळगावकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तो सदर बाजार जेलमध्ये दाखल झाला. या ठिकाणी त्याची आणि PSI प्रल्हाद मांटे या दोघांची ओळख झाली. PSI मांटे याने कित्येक वर्ष बस स्थानकावर सेवा बजावल्याचे म्हटले जाते. बस स्थानकावरील प्रवाशांचे निरीक्षण करण्यात PSI मांटे हा पारंगत झालेला होता. बस स्थानकावर चोऱ्या करणाऱ्या अंबादास साळगावकर याच्याशी ओळख झाली. चोर आणि पोलिसाची युती झाली आणि सदरक्षनायक खल निग्रहनाय या घोषवाक्याला हरताळ फासला गेला. हळूहळू PSI मांटे आणि साळगावकर यांच्यासोबत इतर गुन्हेगार देखील सामील झाले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील गुन्हेगार श्रीकांत भीमराव बघे आणि बीड जिल्ह्यातील म्हाळस येथील गुन्हेगार रऊफ अहमद शेख हे दोघे गुन्हेगार या दोघांच्या टोळीत सामील झाले. PSI मांटे हा 3 गुन्हेगारांचा सरदार बनला. तो या 3 गुन्हेगारांना बस स्थानकावर चोऱ्या कशा करायच्या आणि युक्तीचा वापर करून कसे पळून जायचे, प्रवाशांची मानसिकता कशी हेरायची याचे प्रशिक्षणच देऊ लागला. ज्या गावच्या बस स्थानकात चोरी करायची त्या गावातील लॉजमध्ये मुक्काम करायचा नाही हे मांटे याने 3 सांगून ठेवलेले होते. चोरी करायला जाण्यासाठी प्रल्हाद मांटे आणि त्याचे चोरटे साथीदार त्यांच्या ताब्यातील MH43N 2928 या क्रमांकाच्या इंडिगो कारचा वापर करू लागले. ज्या गावी चोरी करायची त्या गावी स्थानिक लॉजमध्ये मुक्काम न करता सर्वजण कारमध्येच मुक्काम करू लागले. कारमध्येच अंथरूण पांघरून आणि स्वयंपाकाचे साहित्य सर्वजण ठेवू लागले. रस्त्याकडेला कार उभी करून कारमध्येच मुक्काम केल्यामुळे आपण पोलिसांच्या हाती लागणार नाही, लॉजमध्ये आपल्या नावाची एंट्री होणार नाही याची काळजी PSI मांटे घेत होता. अशा प्रकारे PSI मांटे हा गुन्हेगारांना चोरीचे प्रशिक्षण देत स्वतः देखील गुन्हेगारीत सहभाग घेत होता. जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल, चोपडा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड आणि धुळे जिल्ह्याच्या शिरपूर बस स्थानकातील चोऱ्यांच्यामध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे म्हटले जाते. दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी प्रल्हाद मांटे हा एका तपास कामानिमित्त जळगावला आलेला होता. तपास काम संपल्यानंतर त्याच्यासोबत असलेले तपास पथक जालना येथे निघून गेले. मात्र PSI प्रल्हाद मांटे हा पथकासोबत परत गेला नाही. चोरीत सहभाग घेण्यासाठी त्याचे चोर साथीदार त्याची वाट बघत होते. चोपडा बस स्थानकात
एका शेतकऱ्याच्या ताब्यातील 35,000 रुपये चोरी झाले। या चोरीचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक करत होते। जळगाव जिल्ह्यातील विविध बसस्थानक आवारात प्रवाशांचे पैसे चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या। त्यामुळे अशा घटनांच्यावर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने लक्ष घातलेले होते। चोपडा बस स्थानकात 35,000 रुपयांची चोरी झाल्यानंतर चोरटे पुन्हा बस स्थानकात चोरी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलिसांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समजलेली होती। त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेसह चोपडा शहर पोलिसांचे पथक दाबा धरून बसलेले होते। चोरटे पळून गेल्यास त्यांना अटकाव करण्यासाठी वाटेत चोपडा धरणगाव रस्त्यावर सापळा रचण्यात आलेला होता। पाळत ठेवून बसलेल्या पोलीस पथकाला MH43N 2928 या क्रमांकाची संशयित इंडिगो कार दिसताच त्यांनी या कारचा पाठलाग सुरू केला। 4 चाकीने पळून जाणाऱ्या चोरट्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग सुरू झाला। चोपडा धरणगाव दरम्यान रस्त्यावरील जीवघेण्या पाठलागात पोलीस पथकाने चोरट्यांची कार रोखण्यात यश मिळवले। चौघा चोरट्यांच्या चोईला शिताफीने ताब्यात घेत चोपडा शहर पोलीस स्टेशनला आणले। चौघा चोरट्यांच्या चौकशीमध्ये आणि तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली। या चौघा चोरट्यांच्या मध्ये चक्क जालना पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे हा निघाला। सज्जनांचे रक्षण करण्याऐवजी चोरांना चोरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा सरदार बनलेल्या PSI प्रल्हाद मांटे याच्यासह त्याच्या 3 साथीदारांना पोलीस कोठडीत जाण्याची वेळ आली। सेवानिवृत्तीला फक्त 3 महिने बाकी असताना जालना येथील PSI प्रल्हाद मांटे हा पोलीस कारवाईत अडकला गेला आणि त्याचे खरे रूप जगासमोर आले। जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी त्याला तातडीने निलंबित केले। तसेच त्याच्या चौकशी कामी एक समिती नियुक्त केली। पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे वय वर्ष 57 राहणार सदर बाजार जालना, श्रीकांत भीमराव बघे वय वर्ष 27 राहणार गोपालनगर खामगाव, अंबादास सुखदेव साळगावकर वय वर्ष 43 राहणार माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला आणि रोब अहमद शेख वय वर्ष 48 राहणार महाळस तालुका जिल्हा बीड अशी अटक करण्यात आलेल्या 4 गुन्हेगारांची नावे आहेत। यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर महाराष्ट्रभरात तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत। श्रीकांत बघे याच्या विरुद्ध शेगाव येथे गुन्हा दाखल आहे। चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, PSI जितेंद्र वलटे, एकनाथ भिसे, पोलीस कॉन्स्टेबल रितेश चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, विलेश सोनवणे, दीपक माळी, रवींद्र पाटील, पोलीस नाईक हेमंत पाटील आदींनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला होता। पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत। सदरक्षणाय खल निग्रहणाय या वाक्याचा अर्थ सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे असा आहे। हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे, ज्याचा अर्थ असा आहे की पोलीस चांगले लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच त्यांचा नायनाट करण्यासाठी वचनबद्ध असतात। पण हेच नालायक पोलीस कर्मचारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी असे नीच कृत्य करताना आढळतात। त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी समाजामधून मागणी होत आहे।